अतिपवित्र मिसा जे हेतू आपण घोषित केले आहे त्यांच्यासाठी, तसेच आपल्या पॅरिसचा वार्षिक सण साजरा करीत असताना आपल्या पॅरिसमधील प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपला आश्रयदाता संत पॉल यांच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. ख्रिस्त सभा आज प्रभू शब्द रविवार वर्ड ऑफ गॉड संडे साजरा करीत आहे आणि दैवी योगायोगाने आपण आपल्या धर्मग्रामाचा आश्रयदाता संत पॉलचा वार्षिक उत्सव साजरा करीत आहोत. पौलाचं परिवर्तन आणि प्रभू शब्द ह्यामध्ये चांगलं साम्य आहे. परमेश्वराच्या शब्दामध्ये परिवर्तनाचं सामर्थ्य आहे. याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपला आश्रयदाता शौलाचा पौल.
आणि मग त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी आपल्या जीवनाचं नूतनीकरण करावं, आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणावा आणि नव्याने जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा लाभावी. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या बाबांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर निर्मूल करतो, कल्पनाने शब्दाने हृदयाने भरलेले निष्पापी केल्या. माझा म्हणून सर्व देवदूत विनंती करतो, सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Krishna
हे परमेश्वरा आमच्या पित्या, तुझा प्रेषित पॉल ह्याच्याद्वारे तू जगाला सुवार्ता शिकवलीस. श्रद्धेकडे झालेल्या त्याच्या परिवर्तनाचा दिवस आज आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. आम्हाकडून त्याचे अनुकरण घडवू आणि त्याच्याप्रमाणे तुझ्या सत्तेची आम्ही साक्ष देऊ. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. देवाने मागील काळी जबूलून प्रांत आणि नफातील प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, गालिल यांची तो प्रतिष्ठा करेल. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवासमयी करवयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिदानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भारांचे जूळ, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहे. हा प्रभूचा शब्द. पत्र ह्यातून घेतलेले वाचन. तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असो आणि तुमच्यामध्ये फूट न पडो. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने आणि एकमताने जोडलेले व्हावे. माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला खोलेच्या माणसाकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण मी पौलाचा, मी अपोलोचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलला तुम्हासाठी क्रुसावर खेळले होते काय? पौलच्या नावात तुमचा बप्तिस्मा झाला होता काय?
कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठवले. पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून मला सुवार्ता वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही. प्रभूचा शब्द. जयघोष. येशूने देवराज्याची सुवार्ता जाहीर केली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग बरे केले. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नाझरेत सोडून जबूलून आणि नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहूमात जाऊन राहिला. ते अशासाठी की यशया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की जबूलून प्रांत आणि नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा यार्देनच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालिल अंधारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात आणि छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला सिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशूने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. लागलीच ते जाळे सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लागलेच ते तारू आणि आपला बाप यांना मागे सोडून येशूला अनुसरले. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात शिक्षण देत देवराज्याची शुभ वार्ता चहूकडे सांगत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणे बरी करीत गालिलभर फिरला. प्रभूचे शुभ वर्तमान. Dear Father Ambrose, Father Leo, Father Michael, Holy Cross Sisters आणि माझ्या लहानबाच्या बंधू भगिनींनो आणि पाहुणे मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांस संत पॉलच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. अ हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. परमेश्वराचा शब्द हा दुधारी तलवारीसारखा आहे असं हिब्रू लोकांस लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ह्याचं परमेश्वराच्या शब्दाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड इन ख्रिश्चन लाईफ, व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये एक दस्तावेज आपल्याला दिलेला आहे. दे व्हर्बुम म्हणजेच देवाचा शब्द. आणि या देवाच्या शब्दाच्या दस्तावेजामध्ये
आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र मिसावळीमध्ये आपण 2 वेदी पाहतो. एक म्हणजे वाचनपीठ, ज्याला आपण लेक्तन म्हणतो, आणि दुसरं म्हणजे वेदी म्हणजेच ऑल्टर. या वाचनपीठावर आपण देवाचा शब्द साजरा करतो आणि या वेदीवर आपण देवाचं अर्पण साजरा करतो. हे दोन्ही सारखेच आहे आणि म्हणून ते समान पातळीवर असावे याविषयी आपल्याला शिकवण दिली आहे. कारण परमेश्वराचा शब्द हा आपल्या जीवनाचा जणू काही स्तोत्र आहे. आपल्या ख्रिस्ती श्रद्धेला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते देवाच्या वचनानुसार प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आपण आज स्तोत्र गायलं की तुझ्या वचनानुसार माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे, माझं जीवन फुललं आहे. हे केवळ संत पौलाचे शब्द नसून ते आपल्या प्रत्येकाचे शब्द व्हावे यासाठी पोप फ्रान्सिस यांनी उपासना वर्षातील 3रा रविवार म्हणजे आजचा रविवार हा प्रभू शब्द रविवार म्हणून साजरा करावा अशी आपल्याला शिकवण दिली आहे. आज आपण 25 जानेवारी ह्या दिवशी दरवर्षी संत पौलाचं परिवर्तन साजरा करीत आहोत आणि ख्रिस्त सभा आपल्याला हा संत पौलाच्या परिवर्तनाचा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी सांगत आहे. आपलं चर्च हे संत पौलला समर्पित केलेलं हे चर्च आहे आणि नव्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर संत पौलाची 13 पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच नव्या कराराचा मुख्य लेखक जो आहे तो संत पौल आहे हे आपल्याला दिसून येते. कारण 27 पुस्तकापैकी 13 पुस्तकं ही त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. संत पौलाची पुस्तकं ही जर आपण पाहिली तर रोमनकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आणि गलितीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पौल आपल्याला जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देतो. म्हणजे जे शुभवर्तमान जरी 4 असले तरी रोमकरास लिहिलेलं पत्र आणि गलितीकरास लिहिलेलं पत्र ह्याला द गॉस्पल ऑफ पॉल असं म्हणतात. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा जो सार होता, जो महत्त्वाचा भाग होता, जी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जगावेगळी शिकवण दिली. म्हणजेच नियमांच्या 4 बंधनामध्ये राहू नका, तर परमेश्वराची कृपा ही महान आहे, त्या कृपेचा अनुभव घ्या आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करा. ही जी अतिशय महत्त्वाची शिकवण ख्रिस्ताने आपल्याला दिली आहे त्याविषयी या 2 पत्रामध्ये संत पौल आपल्याला बोध करतो. त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवन कसं असावा, ख्रिस्ती श्रद्धा कशी असावी आणि या ख्रिस्ती श्रद्धेचं आपण सेवेमध्ये कसं रूपांतर केलं पाहिजे याविषयी बोध करताना गलितीकरास लिहिलेले पत्र, एफेसीकरास लिहिलेले पत्र, कलेसीकरास लिहिलेले पत्र या वेगवेगळ्या पत्राद्वारे त्यांनी आपल्याला बोध केलेला आहे. म्हणजेच ख्रिस्ती श्रद्धा आणि ख्रिस्ती जीवन ह्यामध्ये सांगड कशी घालावी याविषयी बोध करताना संत पौल आपल्याला एक सुंदर असा आदर्श आहे. हे त्याला कसं करता आलं त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये तसा अनुभव घेतला होता. त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन घडून आणलं होतं. शौलाचा तो पौल झाला होता आणि शौलाचं पौल होण्यामागे एकमेव कारण म्हणजे त्यांनी परमेश्वराचा शब्द ऐकला होता. परमेश्वराचा शब्द त्याच्या कानी आला, शौला शौला माझा छळ का करतोस. हे परमेश्वराचे शब्द केवळ त्याने ऐकले नाही, केवळ त्याने बघितले नाही, तर त्यावर त्यांनी चिंतन केलं, आत्मपरीक्षण केलं आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. आपल्या जीवनामध्ये त्याने परिवर्तन घडवून आणला. हाच नमुना किंवा हे सूत्र, दिस फॉर्म्युला सेंट पॉल टीचर्स आपल्याला शिकवत आहे की परमेश्वराचा शब्द आपण वाचायचा नाही, परमेश्वराचा शब्द केवळ आपण ऐकायचा आणि सोडून द्यायचं नाही, तर परमेश्वराचा शब्द आपण कानाने ग्रहण करून तो आपल्या अंतःकरणामध्ये पोहोचला पाहिजे. आपल्या अंतःकरणाला पाजर फुटली पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये बदल घडून आला पाहिजे आणि
ज्या पद्धतीने आपण जीवन जगत होतो ती परमेश्वराच्या वचनानुसार आहे की नाही याची चाचपणी करून एका नवीन जीवनाची, एका नवीन ख्रिस्ती श्रद्धेची साक्ष देण्यासाठी, त्यावेळेस ख्रिस्ती श्रद्धा शिकविण्यासाठी किंवा पसरविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून संत पॉल आपल्याला शिकवतो की वो टू मी इफ आय डू नॉट प्रोक्लेम. जर मी ख्रिस्ताची श्रद्धा घोषित केली नाही तर माझी केवढी दुर्दशा आहे. होय माझ्या प्रिय मित्रहो, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या कार्याद्वारे, सेवेद्वारे जर आपण ख्रिस्ताची साक्ष दिली नाही तर आपलं एवढं दुर्दैव आहे की संत पॉल आपल्याला शिकवत आहे. माझ्या प्रिय मित्रहो, ओ फ्रान्सिस या देव शब्दाविषयी बोलताना आपल्याला सांगतो, The word of God is not ancient. The word of God is not distant. The word of God is not past. म्हणजे परमेश्वराचा शब्द हा पुरातन नाही, परमेश्वराचा शब्द दूर नाही, परमेश्वराचा शब्द हा भूतकाळ नाही. तर पोप फ्रान्सिस म्हणतात परमेश्वराचा शब्द इज हिअर अँड नाव, आणि परमेश्वराचा शब्द हा जिवंत शब्द आहे. आणि म्हणून आपण या परमेश्वराच्या शब्दाकडे काहीतरी जुनं करा, काहीतरी जुनं आहे, पुरातन आहे, त्याविषयी आपल्याला आकर्षण नाही असं कधी समज करून घ्यायचं नाही. परमेश्वराचा शब्द आपल्यासाठी नाही, तो दुसऱ्यांसाठी आहे असं आपण ठरवायचं नाही. आणि परमेश्वराचा शब्द हा खूप वर्ष अगोदरचा आहे, भूतकाळातला आहे असं समज आपण करायचं नाही. तर परमेश्वराचा शब्द माझ्यासाठी आहे, परमेश्वराचा शब्द आज आणि उद्यासाठी आहे, आणि परमेश्वराचा शब्द इथे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातल्या परिस्थितीसाठी आहे. यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याचप्रमाणे पोप फ्रान्सिस एक पाऊल पुढे जाऊन सांगतात की परमेश्वराचा शब्द म्हणजे काही कथासंग्रह नाही, परमेश्वराचा शब्द म्हणजे मनोरंजनासाठी नाही, परमेश्वराचा शब्द म्हणजे इतिहासाचा जणू काही आवाज किंवा इतिहास ऐकण्यासाठी नाही, तर परमेश्वराचा शब्द हा परिवर्तनासाठी आहे. परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आहे. परमेश्वराचा शब्द आपण कशी जीवन जगावे यासाठी मार्गदर्शन आहे. आजच्या पहिल्या वर्षामध्ये यशा संदेश आपल्याला त्याविषयी बोध करतो की परमेश्वराचा शब्द आपल्याला अंधारात राहण्यासाठी सांगत नाही, तर परमेश्वराचा शब्द आपल्याला प्रकाशात येण्यासाठी सांगतो. परमेश्वराचा शब्द आपल्याला दिशाहीन जीवन जगण्यासाठी नाही, तर परमेश्वराचा शब्द दिशा निवडण्यासाठी आपल्याला बोध करत आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या शब्दाच्या आपण प्रेमात पडलो पाहिजे. अशा प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने देह धारण केलं आणि तो आपल्यामध्ये आला. त्या परमेश्वराच्या शब्दाच्या जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या प्रेमात पडतो, आणि जेव्हा आपण ख्रिस्ताच्या प्रेमात पडतो तेव्हा आपला आश्रयदाता संत पॉल ह्यांनी जसं जीवन जगलं तसं जीवन जगण्यासाठी तो आपल्याला प्रेरणा देतो, तो आपल्याला स्फूर्ती देतो. संत अगस्टीन म्हणतात, द वर्ड ऑफ गॉड स्ट्रक्स अस, द वर्ड ऑफ गॉड स्ट्राइक्स अस, द वर्ड ऑफ गॉड नॉक्स अस डाउन. परमेश्वराचा शब्द आपल्यावर आघात करतो, परमेश्वराचा शब्द आपल्याला खाली पाडतो. नॉट टू डिस्ट्रॉय अस बट टू राईज अस. परमेश्वराचा शब्द आपल्यावर आघात करतो, आपल्याला नष्ट करण्यासाठी नाही, तर आपल्याला पुनर्जीवित करण्यासाठी, आपल्याला नव्याने जीवन जगण्यासाठी, आपल्याला चांगली स्फूर्ती देण्यासाठी. आणि म्हणून संत पॉल ज्याप्रमाणे परमेश्वराच्या शब्दाला शरण आला, परमेश्वराचा शब्द त्याने स्वीकारला आणि परमेश्वराच्या शब्दानुसार त्याने आपल्या जीवनाची जडणघडण केली, त्याचप्रमाणे आपण देखील प्रत्येकाने परमेश्वराच्या शब्दाला शरण यावे, परमेश्वराचा शब्द स्वीकारावा आणि आपल्या जीवनाची जडणघडण अशा प्रकारे केली पाहिजे. संत पॉलने प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे परमेश्वर मला सांगितलं की मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे,
तशाच प्रकारे आपण प्रत्येकाने जणू काही परमेश्वराचा शब्द ऐकल्यानंतर, परमेश्वराचा शब्द वाचल्यानंतर, त्यावर चिंतन केल्यानंतर परमेश्वराला विचारलं पाहिजे की परमेश्वरा मी काय करू. आणि गलितीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2:20 मध्ये ज्याप्रमाणे संत पौल म्हणतो, जगतो जीवन नवीन माझे ख्रिस्त जगत असे मम जीवनी, तशा प्रकारे परमेश्वराचा शब्द आज्ञाधारकपणे स्वीकारल्यानंतर परमेश्वराच्या शब्दावर अगदी आत्मपरीक्षण करून चिंतन केल्यानंतर आणि परमेश्वराच्या शब्दानुसार आपल्या जीवनाची जडणघडण केल्यानंतर परमेश्वराचा शब्द आपल्याला आपण आहोत तसे सोडणार नाही, आपल्यामध्ये बदल घडून आणील आणि परमेश्वराचा शब्द आपल्याला ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताप्रमाणे, ख्रिस्ताखाली जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल. संत पौलाप्रमाणे आपल्याला सुवार्तिक करेल. आणि म्हणून आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द रविवार साजरा करीत असताना, आपल्या आश्रयदाता संत पौलचा सण साजरा करीत असताना परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे, संत पौल आपल्याला सांगत आहे की ज्याप्रमाणे मी परमेश्वराचा शब्द स्वीकारला आणि परमेश्वराच्या शब्दाच्या मी प्रेमात पडलो, त्याचप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताच्या प्रेमात पडा. संत पौल आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये बोध करताना सांगतो, माझ्या प्रेमात पडू नका, लोकांच्या प्रेमात पडू नका, कोणाच्या मागे लागू नका, तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो शब्द रूपाने आपल्याकडे आहे त्याचा स्वीकार करा. योहानच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14:23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो माझ्या वचनामध्ये राहतो तो माझ्यावर प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्यामध्ये मी राहतो आणि जो माझ्यामध्ये राहतो, मी ज्याच्यामध्ये राहतो तो मी सांगितलेलं कार्य किंवा माझा कार्य करण्यासाठी पुढे येईल. होय माझ्या प्रिय बंधू, देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, एक चांगला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी परमेश्वराचा शब्द आपल्याला प्रेरणा देत आहे, परमेश्वराचा शब्द आपल्याला बोध करत आहे. आणि म्हणून परमेश्वराचा शब्द आपल्याला काय शिकवतं की आपण आपली अंतःकरण ही उघडी ठेवली पाहिजे, नम्रतेने परमेश्वराचा शब्द स्वीकारला पाहिजे. आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी, आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या बदलण्यासाठी आणि एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन शिकवण स्वीकारण्यासाठी परमेश्वराचा शब्द आपल्याला प्रेरणा देतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबाचं आपण आत्मपरीक्षण करूया. पोप फ्रान्सिस यांनी देवशब्द रविवार साजरा करण्यासाठी आपल्याला बोध करत असताना हा देवशब्द रविवार केवळ आपल्या चर्चमध्ये साजरा करावा असं पोप फ्रान्सिस म्हणत नाही, तर इथे साजरा झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबात गेला पाहिजे, तो आपल्या गाव परिवारात गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या देवाच्या शब्दाला आपल्या कुटुंबामध्ये काय स्थान आहे, या देवाच्या शब्दाला आपल्या गाव परिवारामध्ये काय स्थान आहे, या देवाच्या शब्दाला आपल्या दैनंदिन जीवनाच्या निवड प्रक्रियेमध्ये काय स्थान आहे, यावर आपण प्रयत्न केले पाहिजेत, यावर आपण चिंतन केलं पाहिजे. अवेलीची संत तेरेसा आपल्याला सांगतात, घाबरू नका, भिवू नका, डू नॉट बी डिस्टर्ब, गॉड अलोन सफायसेस. परमेश्वर तारणार आहे, परमेश्वर सर्व काही पाहणार आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या शब्दाला आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये जर प्राधान्य दिलं, परमेश्वराच्या शब्दानुसार आपण आपल्या जीवनाची आणि आपल्या कुटुंबाची जडणघडण केली तर निश्चितच परमेश्वर त्याच्या शब्दाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आपलं तारण करील आणि आपल्या कुटुंबाचं तारण करील. शेवटी करंदीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 3:2 आणि 3 मध्ये संत पौल म्हणतो की परमेश्वराचा शब्द हा केवळ लिखित स्वरूपात नसावा, तर परमेश्वराचा शब्द हा आत्म्याने आपलं जीवन संचालित करणारा असावा. आणि म्हणून आपण या परमेश्वराच्या शब्दाला आपल्या जीवनाद्वारे जिवंत केलं पाहिजे.
आपल्या जीवनाद्वारे त्याला कृतिशील बनवलं पाहिजे. द वर्ड ऑफ गॉड इज मेंट टू इन्स्पायर अस. द वर्ड ऑफ गॉड इज मेंट टू मेक आवर लाईफ्स मिनिंगफुल. परमेश्वराचा शब्द आपल्याला प्रेरणा देणारा आहे. परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनाला अर्थ देणारा आहे. ह्याच परमेश्वराच्या शब्दानुसार आपण आपलं जीवन जगावं म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करूया. ह्याच परमेश्वराच्या शब्दाचं आपल्या कुटुंबामध्ये वाचन व्हावं, आपल्या कुटुंबामध्ये त्यावर चिंतन व्हावं आणि आपल्या कुटुंबाची आपण त्यानुसार जडणघडण करावी म्हणून आपण प्रयत्न करूया. ह्याच परमेश्वराच्या वचनानुसार आपलं परिवर्तन व्हावं, आपलं हृदय आनंदाने उल्हासित व्हावं आणि ख्रिस्तासाठी संत पॉलप्रमाणे आपण निर्भय असे साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो विजयशील तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या रूपाने कुमारी मरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्यास खुशी दिली. कोणती पिलाताच्या अंगाने भोगले. तो मरण पावला आणि त्याला पकडण्यात आले आणि तो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जीवितांत मरणांत न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यांच्यावर त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशाच्या मार्गात बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथलिक व सेवेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेल्याची पुनरुत्थान भावी जीवनाची वाट पाहतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. विश्वासाने व आपला आश्रयदाता संत पॉल यांच्या मध्यस्थीने आपण आपल्या मनातील इच्छा आकांक्षा, आपल्या कौटुंबिक गरजा, आपल्या पॅरिसचे हेतू आता आपण प्रभूचरणी अर्पण करूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व वध्यस्थ यांना देवाचा अप्रत्यय शब्द घोषित करण्यासाठी परमेश्वराची विशेष कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लावावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण उद्या साजरं करीत असलेले प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभूंनी आपल्या देशातील राज्यकर्त्यांना तसेच जनतेला आशीर्वाद द्यावे. आपली लोकशाही प्रणाली अधिक विकसित करावी. देशाच्या स्वर्गीय विकास घडून सर्वांना सुखात समाधानाचे व शांतीचे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व धर्म शिक्षकांनी प्रभू शब्द वाचन, मनन, वैश्यज्ञान वर्गाद्वारे स्वतःला देवशब्दात पारंगत करून मोठ्या जबाबदारीने देवाचा शब्द सर्वांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबात तसेच व्यक्तिश बायबल वाचन करून आपण प्रभू शब्दावर मननचिंतन करावे व त्याद्वारे प्रभूला अभिप्रेत असे पवित्राचे जीवन जगण्याचं आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, निरक्षित व निराधार लोकांना घडावा. अखिल जगात शांती नांदावी. आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूबरोबर परमेश्वराचा आशीर्वाद यावा. तसेच सर्व प्रकारचे नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
आज आपला वार्षिक उत्सव साजरा करीत असताना आपल्या ज्या काही वैयक्तिक इच्छा आकांक्षा आहेत, कौटुंबिक गरजा आहेत, आपल्या पॅरिशसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसची आपला 51वा सण साजरा करीत असताना या धर्मग्रामाची जडणघडण करण्यासाठी ज्या ज्या धर्मगुरूंनी, धर्मभगिनींनी तसेच आपल्या प्रापंचिकांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि त्यामधले जे मरण पावले आहेत त्यांना परमेश्वराने स्वर्गीय सुख द्यावं, जे आजारी आहेत त्यांना आरोग्य लाभावं आणि जे कार्यरत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ही सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. संत पावलाचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. त्याच्याप्रमाणे तुझ्याबरोबर तुझा गौरव करण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझे वैभव आणि सामर्थ्य जगाला प्रकट करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने प्रेषित संत पॉल ह्याला शक्ती दिली. या पवित्र समर्पणाद्वारे आमची हृदयी श्रद्धारूपी प्रकाशाने भरून टाक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कल्पाकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषित संत पॉल मार्फत तू कल्पावर नित्य लक्ष ठेवतोस आणि त्यांचे संरक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू प्रेषित पॉल त्याला आपल्या कल्पाचा प्रमुख केलीस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते आज आम्हाला मार्गदर्शन करीत आहे. आणि म्हणून सर्व दूत व महादूत, सत्ता आणि अधिकार, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ती दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तिचे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या वयामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची वाकर व कारणाचं त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्याचं तुझी सेवा करण्याचं मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समोरील ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार कर. ज्या आमच्या अन्यबंध भगिनी पूर्णतनाच्या आशेने महानिद्रा घेत आहे, म्हणजे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहे, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मनिया, तिचा पती संत जोसफ, पूज्य प्रेषित आणि युगायुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. विशेष करून आमचा आश्रयदाता संत पॉल यांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पवित्र आज्ञाच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिक्षण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, मानवी जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधकर्त्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापरिस्थिती करू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. ही सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवण्याची मिळवी. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे तुझ्या आशिष आणि आमचा धारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया.
परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, प्रेषित संत पॉल यांच्या अंतःकरणात तू सर्व ख्रिस्ती मंडळीविषयी प्रेम निर्माण केलीस. आम्ही स्वीकारलेल्या साक्रामेंटामुळे आमच्या मनात तुझ्याविषयी व आमच्या लोकाविषयी दृढ प्रेम निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. परमेश्वराने आपली ख्रिस्त सभा प्रेषितावर प्रस्थापित केली. संत पॉल यांच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. संत पॉल प्रमाणे चालण्यास व सर्व लोकांबरोबर सत्तेची साक्ष देण्यास परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देवो. संत पॉलच्या शिकवणुकीने तुमची श्रद्धा दृढ हो आणि त्याच्या प्रार्थनेने तुम्हाला खरे ख्रिस्ती जीवन प्राप्त हो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा राहो. जा मिसा समाप्त झाली आहे. प्रथम आम्ही तुम्हाला आपल्या लाडके विणपाड तळागाळात कार्यरत असणारे संपूर्ण सरळ धर्मपंथात सेवा देणारे आपले लाडके विणपाड फादर बिशप थॉमस विसोदा, माझे सवंगडी मित्र ओ पास्टर ओ पॅरिश प्रिस्ट, माझ्यावर सतत सुखदुःखात आधार आणि आरोग्यात मदत करणारे माझ्या अगदी सकाळी बंधू फादर लिओ, आपल्यामध्ये अनेक वर्षाचा अनुभवाची शिकवली असते आणि आपल्या पॅरिशमध्ये कार्यरत असलेली बुजुर्ग अशी आपले फादर मायकल जी, सर्व आपल्या सिस्टर्स, सर्व संघटना, या सगळ्यांतर्फे तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी ख्रिसमस. मी सर्वप्रथम संपूर्ण नांदभाग पॅरिशच्या वतीने आदरणीय बिशप थॉमस, आपले प्रमुख धर्मगुरू फादर अँब्रोस, सहाय्य धर्मगुरू फादर लिओ, वेदीवरील फादर मायकल जी आणि आपल्या होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या सिस्टर या सर्वांना आपल्या धर्मग्रामाचा आश्रयदाता संत पॉल याच्या सणाच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2025चा आपण आपल्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी संपूर्ण नांदभाग पॅरिश एका वेगळ्याच उंचीवर होते. या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाची नोंद संपूर्ण वसईभर नव्हे तर वसईच्या बाहेर अगदी परदेशात आपले जे नातेवाईक आहेत यांच्यापर्यंत पोचली होती. त्यानंतर दिनांक 1 जून 2025ला आपले आद्य पॅरिश प्रीस्ट फादर अब्राहम यांची बदली होऊन त्यांच्या जागी फादर अँब्रोस आपले पॅरिश प्रीस्ट म्हणून आपल्या इथे दाखल झाले. आणि सुवर्ण महोत्सवाचा जो नांदभाडमध्ये जोश होता, नांदभाडच्या लोकांमध्ये जो उत्साह होता, तो आजपर्यंत त्यांनी टिकवून ठेवला आहे आणि ते पुढेही टिकवून ठेवतील. जूनमध्ये आल्यापासून फादरांनी सर्वप्रथम जी दत्त कुटुंब आहे तसेच जे आपल्याकडे 124 आजारी खाटेला खेळलेले आजारी लोक आहेत त्यांनी विन्सेंट पॉलच्या सहाय्याने भेट घेतली. ऑक्टोबरमध्ये फातिमा मातेची गृहभेट, ऑगस्टमध्ये माऊलीचा नोवेना, नोव्हेंबरमध्ये पवित्र ख्रिस्ती साक्रामेंटाची गावभेट, डिसेंबरमध्ये नाताळचा उत्साह वाढवण्यासाठी
सर्वप्रथम कॅरल सिंगिंग जे आपल्या लहान मुलांनी गावागावात फिरून केले आणि तदनंतर क्रिसमस कार्निवल आणि आता 9 दिवसाचा नोवेना ह्याच्या माध्यमातून त्यांनी आपली आध्यात्मिक वाढच न करता सर्व वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून नांबाडकरांना जणू काही एकत्रित केले. फादर, तुम्ही फादर लिओ यांच्या सोबतीने संपूर्ण नांबाडकरांची मने जिंकली आहे. संत पॉलची ओळख आपल्याला ख्रिस्ताचा झपाटलेला प्रेषित या नावाने आहे. अगदी तसेच जूनपासून आपले फादर आपल्यामध्ये कार्य करत आहे आणि त्याला उत्तम अशी साथ फादर लिओ आणि आपल्या सर्व सिस्टरांनी दिलेली आहे. आणि यातूनच आपल्या नांबाडकरांची उत्तम प्रगती होत आहे आणि पुढेही होत राहून ही प्रार्थनामयी सदिच्छा. पुन्हा एकदा सर्व नांबाडवासियांना तसेच आपली जी पाहुणे मंडळ या जिथे या मिसासाठी हजर आहे त्या सर्वांना संत पॉलच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. मनीषा तरे, 12 गावातील सर्व पॅरिश काउन्सिल मेंबर्स, त्याचबरोबर प्रेरक हे तळागाळात संपूर्ण वर्षभर कार्यरत असतात. मागच्याच महिन्यात बोलले फादर आता थोडेसे कार्यक्रम कमी करा, आम्हाला थोडेसे उत्सव द्या, थोडासा आनंद द्या. हे जाईल अजून 3-4 महिने आहेत नंतर आपण बघू. तर जसं तळागाळात पॅरिश काउन्सिल कार्यकर्ते प्रेरक तसं आपल्या चर्च लेवलवरती त्या आपल्या सर्व संघटना आहेत त्या आपण आता एकाच लेवलवर आणून ठेवलेल्या आहेत. त्यांचे सभा, त्यांचे कार्यक्रम, त्यांना मार्गदर्शन आणि त्या अनुषंगाने पॅरिश लेवलवर, चर्च लेवलवर कार्यरत असलेल्या सर्व संघटनेतर्फे श्री निक्सन परेरा आपल्याला सणाच्या शुभेच्छा देतील. प्रिय नांबाडकरांनो, फादरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नांबाडमधील संघटनेच्या वतीने मी तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. संत विन्सेंट डी पॉल संघटना, शिक्षक संघटना, युवा संघटना, प्रार्थना संघ, संडे स्कूल टीचर्स, ज्येष्ठ नागरिक संघटना, नांबाड जनहित संघटना, आशादीप संघटना व इतर सर्व संघटनेच्या वतीने वेदीवरील उपस्थित आपले वसईचे मेंढपाळ, आपल्या सर्वांचे लाडके बिशप महोदय फादर थॉमस, फादर अँब्रोस, फादर लिओ, फादर मायकल व सर्व सिस्टर्स आणि तमाम नांबाडकरांना संत पॉलच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे, परंतु आमच्या संघटनेसाठी, संघटनेच्या प्रत्येक सभासदांसाठी आज एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आमच्या सर्व कार्यामध्ये आपल्या फादरांचं योग्य मार्गदर्शन आणि त्यांचं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी असतं. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज नांबाडमधील प्रत्येक संघटनेचे सभासद उत्साहाने कार्य करीत आहे. त्याने नवीन अशी ऊर्जा निर्माण झालेली आहे. आता फादरांच्या कार्याबद्दल मनीषा यांनी सर्व संपूर्ण माहिती दिलेली आहे, परंतु फादर अँब्रोस नांबाडचे पॅरिशचे झाल्यानंतर त्यांचा तो पॉझिटिव्ह अप्रोच, त्यांची कार्य करण्याची पद्धत, त्यांची आवड बघून नांबाडमधील सर्व संघटना उत्साहाने कार्य करीत आहेत. त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आजच्या सणाच्या दिवशी आम्ही सर्व संघटनेचे सभासद येशू ख्रिस्ताचे आभार मानत आहोत आणि त्यांच्याकडे प्रार्थना करीत आहोत की या नांबाडमधील आपले फादर लिओ, फादर अँब्रोस, आपले बिशप महोदय ह्यांना चांगले आरोग्य लाभावं, त्यांच्या पार्टीय कार्यावरती प्रभू श्री ख्रिस्ताचा आशीर्वाद नेहमी असावा. फादर आंब्रेच्या नेतृत्वाखाली नांबाड एक पॅरिश नव्हे तर एक कुटुंब म्हणून सदैव एकत्रित राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आपल्या सर्वांवर प्रभू श्री ख्रिस्ताचा आशीर्वाद नेहमी असावा. मरिया माऊलीचं संरक्षण आपल्याबरोबर नेहमी सदुदित असावे हीच प्रार्थना. थँक्यू सो मच. आता जो परिवर्तन अंक दरवर्षी आपण त्याचा प्रकाशन करीत असतो, यावर्षी संपादनाची जबाबदारी, संपादकाची जबाबदारी माझ्यावर होती आणि संपूर्ण संपादक मंडळ बरेच म्हणजे
प्रयत्न करून हा अंक प्रकाशित आपण करत आहोत. या अंकामध्ये काही चुका आम्ही मुद्दाम ठेवलेल्या आहेत. तर त्यांना 10 आकर्षक बक्षीस आहे. जास्तीत जास्त चुका जो शोधून काढतील आणि आमच्याकडे येतील त्यांना 10 आकर्षक बक्षीस आहेत. 25 चुका काढल्या तर पहिलं, 20 काढल्या तर दुसरं, 15 काढल्या तर तिसरं बक्षीस, अशी 10 बक्षीस आम्ही ठेवलेली आहेत. तर आता आपले संपादक मंडळाचे सभासद एडिस मास्तर यांना मी पुढे बोलावत आहे. त्यांनी आपला अंक जो उच्च केलेला आहे तो तुम्ही घेऊन यावा. आपले निपाड बिशप थॉमस थॉमस या अंकाचं विमोचन प्रकाशित करते. आपल्या धर्मक्रमाचं मुखपत्र परिवर्तन 2026 या अंकाचं विमोचन झाल्याचं मी घोषित करीत आहे. गेलेले आहे. म्हणजे 8 महिन्यात 9 वेळा त्याच्यावरून आपलं किती प्रेम आहे ते दिसतं. तर त्यांनी 999 वेळा यावं अशी त्यांना आदराची आमंत्रण आणि विनंती करतो. आता विषय आपलं थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतो. सर्वप्रथम आपले फादर्स सिस्टर्स तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सणाच्या शुभेच्छा. नानपाट हे नंदाकांपासून वेगळे झाल्यापासून सतत भरारीच्याच मार्गावर आहे आणि हे पायलट प्रोजेक्ट म्हणजेच कुठेही पॅरिसमध्ये कार्य करण्याबद्दल इथे त्याचा प्रयोग करावा असं हे पॅरिस अगदी सुरुवातीपासून अधोरेखित केलेलं आहे. ते लिखित नाही परंतु ते पडद्यामागे आहे. अशा प्रकारे जणू काही आपण वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळ्या गोष्टी त्या पॅरिसमध्ये करत आलो आहोत आणि मग त्याचा लाभ इतरांना होत असतं. आणि त्याच अनुषंगाने मी जेव्हा फादर अँब्रोज यांचं इथे पदग्रहण सोहळा पार पाडला होता, इंडक्शन, तेव्हा मी सांगितलं होतं की तुम्हाला मी केवळ पॅरिस ट्रीट देत नाही तर MSW केलेले पॅरिस ट्रीट देत आहे. सामाजिक जाण, हुशार व्यक्तिमत्व आणि स्वप्न पाहणारे एक विजनरी धर्मगुरू तुम्हाला देत आहे आणि त्याचाच अनुभव गेले अनेक महिने आपण घेत आहात आणि म्हणून मी फादर अँब्रोज यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे फादर लिओ हे आपले जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्टिव्ह रोल जो असतो ते त्याप्रमाणे बाळगत असतात आणि करत असतात. त्यांचं हे कौशल्य आणि त्यांचं दूरदृष्टिकोन आणि त्यांचं सर्वांना सामावून घेण्याचं जणू काही व्यक्तिमत्व पाहून आम्ही त्यांना देखील थोडीशी बढती दिलेली आहे आणि आपल्या ज्या धर्मप्रांतीय प्रेषित कार्य जे आहे स्मॉल ख्रिश्चन कम्युनिटी म्हणजेच मुलगामी ख्रिस्ती समाज याचं सहाय्यक संचालक म्हणून आपण फादर लिओ यांची नेमणूक केलेली आहे आणि त्याविषयी देखील मला खूप आनंद आहे. काही दिवसाअगोदर मी आपले सिस्टर जोहाना यांना मिसासाठी त्यांच्या मरणानंतर मिसा अर्पण करण्यासाठी आलो होतो. आपल्या होली क्रॉस सिस्टरांचा आपल्या या पालकीय कार्यामध्ये अगदी प्रारंभीपासून आजवर फार सुंदर असा सहभाग आहे. दुधात साखर मिसळावी आणि गोडवा निर्माण व्हावा त्याप्रमाणे
आपल्या सिस्टर्स आपल्याबरोबर असतात. त्या मोठमोठे भाषणं देत नाही किंवा मोठमोठा गवगवा करत नाही, पण पवित्र आत्म्यासारख्या त्या आपल्यामध्ये इथून तिथे वावरताना आम्ही पाहत असतो. आणि म्हणून आपल्या सिस्टरांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. वी अप्रिशिएट युअर मिनिस्ट्री अँड युअर प्रेझन्स with the people and the priests as you function here or as you administer here. प्रिय नागरिकांनो, निश्चितच आपली जी पालखी वाटचाल आहे ती आपल्या प्रेषिताप्रमाणे आशीर्वादाप्रमाणे आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि संत पॉलने आपल्याला दाखवून दिलेलं आहे अगदी सुरुवातीपासून की कशा प्रकारे गाव परिवाराचं नेतृत्व असावं. रोममधील चर्च, गलेसी येथील चर्च, गलेसी येथील चर्च, फिलिपी येथील चर्च याची स्थापना संत पॉलने केली. आणि त्यांना फक्त स्थापन करून ते बाहेर पडले नाही, तर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यांना घडवलं आणि त्याद्वारे सुवार्ता प्रसार केला. तसंच आपले जे वेगवेगळे गावं आहेत, मी होतो तेव्हा 14 होते, आता 14 नसतील असं मी समजतो. 14च आहेत ना, वाटलं नाही ना, 12. हां, मग काही एकत्र केले वाटते. हां, तर 12 जी आपली गाव परिवार आहे, ही 12 गाव परिवार आपल्याला घडवायची आहे आणि चांगल्या प्रकारे घडवायची आहे. उदाहरणार्थ जसं सरकारी योजना असतात, तंटामुक्त गाव, तसं आपल्याला देखील असे समझोता झालेले, सलोख्याने वावरणारे, ख्रिस्तामध्ये मुळावलेले गावपरिवार, एक दिलाचे, एक जीवाचे गावपरिवार निर्माण करायचे आहे. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की आपल्याकडे एक वेगळी नशा म्हणतो आम्ही त्याला, की सोहेबाजीची नशा ही आलेली आहे. हा प्रश्न आहे, हा गंभीर प्रश्न आहे. याविषयी आपल्याला बोललं पाहिजे, याविषयी आपल्याला कृती केली पाहिजे. आपल्याकडे सोशल वर्कमध्ये पारंगत असलेले फादर अँब्रोज, विशनरी फादर अँब्रोज यांना मी सांगेन, नाव वी हॅव टू मूव्ह इन टू ॲक्शन. आपल्याला कृतीमध्ये उतरावं लागेल आणि त्याचा नमुना आपल्याला कसा तयार करता येईल आणि हे जी सोहेबाजीची नशा आहे ती आपल्याला कशी उतरवता येईल आणि सत्य काय आहे, चांगलं काय आहे, उदात्त काय आहे, पवित्र काय आहे, ते आपल्याला कसं टिकून ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. पर्यावरणाचा एक गंभीर प्रश्न आपल्यापुढे आहे, तो देखील आपण चिंतनासाठी घ्यायचा आहे आणि आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या युवकांसाठी एक चांगलं वातावरण, आध्यात्मिक वातावरण, सामाजिक वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल यासाठी आपले प्रयत्न करायचे आहेत. धर्मप्रांत नांदबाडकडे आशेने पाहत असते. आपण ज्याप्रमाणे सहकार्य करीत आहात, पॅरिस काउन्सिल म्हणा, सर्व संघटना म्हणा, सर्व भाविक म्हणा, अशा प्रकारचं सहकार्य अधिक प्रमाणामध्ये आपल्याला कसं करता येईल आणि चांगल्यात चांगलं ख्रिस्ती जीवन आपल्याला कसं जगता येईल त्यासाठी आपले प्रयत्न असावे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, 9 वेळा काय, 99 वेळा काय, 999 वेळा काय, मी येत राहीन, मी येत राहीन, मी येत राहीन. धन्यवाद मिशन. तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत लवकरच आम्ही त्यावर मंथन करून अंमलात आणू. विश्वाने जेव्हा मला त्याची नेमणूक केली तेव्हा मला सांगितलं, नांदबाड माझ्या हृदयातलं पॅरिश आहे, माझं आवडतं पॅरिश आहे आणि तुला मी तेथे पॅरिश चीफ म्हणून नेमत आहे. तर मी विषयाला सांगितलं, तुमचं नाव मी खाली करून देणार नाही आणि माझं चांगलं पाऊल पुढे करून लोकांना बरोबर घेऊन तिथे कार्य करेल. आता आपण छोटासा सत्काराचा कार्यक्रम करणार आहोत. मी बिशप महाशय फादर लिओ, फादर मायकलजी यांना खाली येण्यासाठी विनंती करतो. प्रथम आपण
से मार्शल लोकेश आपले नगरसेवक आणि त्यांची धर्मपत्नी अल्पिना यांनी सुद्धा त्यांच्या चुकीला यावं. श्री मार्शलचा सत्कार आणि शॉन क्रिस्टिना त्यांना सत्कार आणि शॉन करते. तदनंतर सीमांशरांनी आपल्या या विभागासाठी जे कार्य करावंची रचना ते पूर्ण करत आहे आणि त्याची पूर्तता करावी म्हणून आपण ईश्वरचरणी त्यांच्याकडे प्रार्थना करूया. देशामध्ये आपल्या फादर लिओनं संपूर्ण धर्मप्रांताचं BCC आयोग म्हणून नेमलेला आहे. तर एक छोटासा सत्कार आपण पुष्पगुच्छ आणि शॉल देऊ. बिशपातर्फे आपण फादर लिओ यांचा सत्कार करूया. टाळ्या जोरदार टाळ्या. आणि माझी उरलेली जी वर्ष आहे की फादर लिओ बरोबर इथेच घालवण्यासाठी फादर लिओ यांना इथेच ठेवावं म्हणून विनंती करतो. आता आपले नाटके विभाग विषयाने 1 वर्ष 15 डिसेंबरला पूर्ण केले आहे. त्याचाही आपण छोट्या वेळी सत्कार आपले कार्यक्रमाचे सदस्य दिलीप पारेरा यांच्यातर्फे मी विषयाचा सत्कार करीत आहे. Yes, ready. Where battery? वापरलो ना. समय कुठं
वर्षी आनंद साजरा असे गाता समोर मागे करू संकटाचा थांबा. ये घे.